नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण बौद्ध काळातील शिक्षणाची ध्येये नेमकी कोणकोणती होती त्या ध्येयांचा सविस्तर आढावा घेणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण गेल्या 3 ते 4 व्हिडिओच्या माध्यमातून बौद्ध काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे, बौद्ध काळ किंवा बौद्ध धर्माचा उदय का झाला, त्याच्या पाठीमागे नेमकी कोणकोणती कारणं होती किंवा ब्राह्मण काळामधील वेगवेगळ्या कृती बौद्ध धर्म स्थापन करण्यासाठी कशा कारणीभूत ठरल्या याचा आपण आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर बौद्ध धर्माची शिकवण नेमकी काय आहे, गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला जो काही उपदेश सांगितला होता की ज्याच्यामध्ये 4 आर्य सत्य असतील, अष्टांग मार्ग असेल, त्रिरत्ने असतील किंवा संघशिस्त असेल, मध्यम मार्ग नेमका कोणता होता, याचबरोबर आणखीन ज्या काही गोष्टी ब्राह्मणांना कशा पद्धतीने विरोध केला किंवा धार्मिक कृत्याला कशा पद्धतीने विरोध केला, जाती व्यवस्थेला कशा पद्धतीने त्यांनी विरोध केला आणि समतेवर आधारित अशा पद्धतीनं बौद्ध धर्माची कशा प्रकारे स्थापना केली, या सर्व गोष्टींचा आढावा आपण गेल्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. यानंतर आपण आता बौद्ध काळातील शिक्षण पद्धती नेमकी कशा प्रकारची आहे ती बौद्ध काळातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. आणि या बौद्ध काळातील शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात पहिला घटक आहे तो म्हणजे बौद्ध काळातील शिक्षणाची ध्येये. म्हणजे या बौद्ध काळातील शिक्षणाची ध्येये नेमकी कशा प्रकारची आहेत, तर ती ध्येये आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि ही ध्येये कोणकोणती आहेत ती आता आपण बघूया. तर बौद्ध काळातील शिक्षणाची ध्येये बघत असताना या बौद्ध धर्म जरी हा वेगळा म्हणून स्थापन झाला असला तरी देखील हिंदू धर्मातील बऱ्याचशा बाबींशी त्याचे साम्य होते. म्हणजे गौतम बुद्धांनी ब्राह्मण काळामध्ये जी काही अराजकता माजली होती किंवा जाती व्यवस्था दृढ झाली होती, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नव्हता, या सर्व गोष्टींचा विचार करून बौद्ध धर्म जरी हा वेगळा धर्म स्थापन केलेला असला तरी देखील बौद्ध धर्मामध्ये केलेले उपदेश असतील, शिकवण असेल किंवा बौद्ध धर्मामधल्या अनेक बाबी असतील, त्या अनेक बाबी या हिंदू धर्मातल्या बाबींशी अतिशय साम्य असलेले आपल्याला दिसून येतील किंवा त्यांच्यामध्ये फारसा फरक देखील नाही. त्या बाबी कोणकोणत्या आहेत हे आपण जसजसं आपण पुढं जाऊ तसतसं ते आपण बघणारच आहोत. मात्र त्याचबरोबर बौद्ध काळातील शिक्षणाची ध्येय बघत असताना सुद्धा शिक्षणाचे जे काही उद्देश गौतम बुद्धांनी मांडलेले होते ते सुद्धा थोड्याफार फरकाने हिंदू धर्माशी साम्य दर्शवणारे असेच होते. म्हणजे हिंदू किंवा वैदिक काळामध्ये जी काही शिक्षणाची ध्येय मांडली गेली होती त्याच्याशी साधर्म्य असणारीच ध्येये बौद्ध काळामध्ये देखील असलेले आपल्याला दिसून येतील. तर ही ध्येय नेमकी कोणकोणती आहेत त्या ध्येयांचा आता आपण विचार करूया. त्याच्यातलं पहिलं ध्येय आहे ते म्हणजे निर्वाण प्राप्ती. म्हणजे पहिलं जे ध्येय आहे ते आहे निर्वाण प्राप्ती. म्हणजे व्यक्तीला निर्वाण प्राप्तीपर्यंत घेऊन जाणं हे या शिक्षणाचं अंतिम ध्येय किंवा ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. आपण मागचे जे काही व्हिडिओ बघितले की ज्या व्हिडिओमध्ये गौतम बुद्धांनी जो काही उपदेश केला होता, जी काही शिकवण दिली होती, त्याच्यामध्ये आपण 4 आर्य सत्य बघितली की ज्या आर्य सत्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला दिसून येते की व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही दुःख आहेत त्या दुःखांचं कारण काय आहे, तर त्या पाठीमागं असणाऱ्या इच्छा किंवा तृष्णा. म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या इच्छा, आकांक्षा आणि तृष्णा किंवा आसक्ती याच सर्व दुःखाला कारणीभूत आहेत. आणि त्यामुळं ह्या दुःखामधून सुटका करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, जगापासून निवृत्त व्हायला पाहिजे. आणि जगापासून निवृत्त होऊन निर्वाण प्राप्तीपर्यंत पोहोचणं हे या बौद्ध काळातील शिक्षणाचं महत्त्वाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे दुःखापासून जर सुटका करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, जगापासून निवृत्ती घेतली पाहिजे, त्या दुःखापासून निवृत्ती घेतली पाहिजे आणि मगच आपल्याला निर्वाणापर्यंत पोहोचता येऊ शकतो. तर निर्वाण म्हणजे नेमकं काय, तर ज्या ठिकाणी सर्व दुःखांना पूर्ण विराम मिळतो अशी अवस्था म्हणजे निर्वाण होय. म्हणजे ज्या ठिकाणी सर्व दुःखांना पूर्ण विराम मिळतो ती अवस्था, म्हणजे ज्या ठिकाणी सर्व दुःख संपतात अशा प्रकारची अवस्था म्हणजे निर्वाण प्राप्तीची अवस्था. आणि ही निर्वाण प्राप्तीची अवस्था प्राप्त करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग गौतम बुद्धांनी केला. शिक्षणाच्या माध्यमातून या निर्वाण प्राप्तीपर्यंत
शिष्यांना किंवा भिक्षूंना पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये केलं गेलं. किंवा निर्वाण म्हणजे शून्यामध्ये विलीन होणे किंवा पंचतत्वात विलीन होणे असा देखील एक वेगळा अर्थ या ठिकाणी सांगितला जातो. म्हणजे शून्यामध्ये विलीन व्हायचा किंवा पंचतत्वामध्ये विलीन व्हायचं आहे म्हणजे निर्वाण प्राप्ती असं देखील म्हटलं जातं. आणि निर्वाण प्राप्ती म्हणजे दुःखापासून सुटका करून घेण्याची ज्ञानप्राप्ती होय. म्हणजे सत्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो त्या सत्य ज्ञानाची प्राप्ती करणं म्हणजे निर्वाण प्राप्ती करून घेणं होय. कारण असत्य ज्ञानामुळं किंवा अज्ञानामुळंच काय झालेलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये अनेक दुःख आलेले आहेत. आणि या दुःखाला कारणीभूत काय आहे तर इच्छा आहेत किंवा तृष्णा आहेत. आणि हे सगळं कशामुळं घडलेलं आहे तर अज्ञानामुळं घडलेलं आहे, असत्य ज्ञानामुळं घडलेलं आहे. आणि हे असत्य ज्ञान सोडून आपल्याला काय करायचं आहे, त्या दुःखापासून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जे सत्य ज्ञान आहे त्या सत्य ज्ञानाची प्राप्ती करायची आहे. आणि हे सत्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला काय होईल, त्या दुःखापासून सुटका होईल आणि आपली निर्वाण प्राप्ती होईल. आणि हे करून घेण्यासाठी गौतम बुद्धांनी अष्टांग मार्गाचा अवलंब करावा अशा पद्धतीने उपदेश केलेला आहे. म्हणजे अष्टांग मार्गाविषयीची आपण सविस्तर माहिती गेल्या व्हिडिओमधून बघितलेली आहे की आपण चांगली दृष्टी आपली असली पाहिजे, आपली वाणी चांगली असली पाहिजे, आपण अर्थार्जन चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे, वाममार्गाचा अवलंब करू नये किंवा व्यभिचार करू नये, चोरी करू नये, हिंसा करू नये, चांगल्या प्रकारे आपली वर्तणूक असली पाहिजे, परनिंदा करू नये, समाधी अवस्थेपर्यंत आपण कसं पोचायचं किंवा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छाच आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. हे कसं झालं पाहिजे तर त्या सर्वांचा विचार अष्टांग मार्गामध्ये सांगितलेला आहे. आणि या अष्टांग मार्गाचा अवलंब केला तर आपल्याला त्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छा आपल्या दूर होतील आणि दुःखापासून आपली सुटका करून निर्वाणापर्यंत व्यक्तीला घेऊन जाता येईल. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून हे ध्येय पूर्ण करण्यासाठी गौतम बुद्धांनी निर्वाण प्राप्ती हे शिक्षणाचं पहिलं ध्येय असलेलं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं ध्येय आहे ते म्हणजे धर्मप्रसार आणि ज्ञानप्रसार. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून काय करायचं आहे, बौद्ध धर्माचा प्रसार करायचा आहे आणि त्याचबरोबर बौद्ध धर्माचं जे काही ज्ञान आहे, जे काही उपदेश आहे त्याचा देखील प्रसार करायचा आहे. म्हणजे बौद्ध धर्म ज्या काळी स्थापन झाला किंवा ज्यावेळी स्थापन झाला त्यावेळी अगदी सुरुवातीला बौद्ध शिक्षण हे केवळ मठवासियांपुरतेच मर्यादित होते. म्हणजे सुरुवातीला बौद्ध धर्माची जेव्हा स्थापना झाली तेव्हा काय केलं होतं की गौतम बुद्धांनी या बौद्ध धर्माचा जे लोक स्वीकार करतील आणि जे लोक मठामध्ये येऊन राहतील अशा लोकांनाच फक्त बौद्ध धर्मीय शिक्षण देण्याचं काम केलं होतं. मात्र किंवा बुद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्यांनाच केवळ शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे जे लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेतील अशाच व्यक्तींना हे शिक्षण दिलं जात होतं. सांसारिक व्यक्तींना हे शिक्षण दिलं जात नव्हतं. म्हणजे जे लोक सांसारिक आहेत, जे लोक दीक्षा घेणार नाहीत किंवा मठांमध्ये विहारांमध्ये राहणार नाहीत, संघांमध्ये राहणार नाहीत अशा व्यक्तींना हे शिक्षण दिलं जात नव्हतं किंवा सांसारिक व्यक्तींना हे शिक्षण दिलं जात नव्हतं. मात्र नंतरच्या काळामध्ये गौतम बुद्धांच्या हे लक्षात आलं की आपल्याला जर बौद्ध धर्माचा प्रसार करायचा असेल तर आपल्याला सर्वसामान्य सर्व लोकांना शिक्षण देणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांना शिक्षण दिल्याशिवाय आपल्या धर्माचा प्रसार होणार नाही. आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये हिंदू आणि जैन धर्म हे जे दोन धर्म होते, या दोन धर्मांशी स्पर्धा जर आपल्याला करायची असेल, त्यांच्याबरोबर स्पर्धा करून जर आपला धर्म यशस्वीरित्या जर आपल्याला पुढं वाढवायचा असेल तर सर्वांना शिक्षण देणं गरजेचं आहे. ही गरज त्यांनी त्या काळामध्ये ओळखली आणि त्यामुळंच मग दुसरं शिक्षणाचं ध्येय जे ठेवलं ते म्हणजे धर्मप्रसार आणि ज्ञानप्रसार. म्हणजे धर्माचा प्रसार करणं आणि ज्ञानाचा प्रसार करणं. यासाठी मग जे काही बौद्ध भिक्षू होते ते बौद्ध भिक्षू हा धर्मप्रसार आणि ज्ञानप्रसार करण्याचं कार्य करीत होते. म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितलेले उपदेश असेल किंवा धर्मप्रसार ज्ञानप्रसार आहे, हे बौद्ध भिक्षू वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायचे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचे आणि त्या गावामध्ये जाऊन गौतम बुद्धांचं ज्ञान जे आहे किंवा धर्माविषयीचे जे काही उपदेश शिकवण आहे त्या शिकवणुकीचा प्रसार सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन करायचे. म्हणजे अशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये केवळ मठवासियांपुरतं किंवा केवळ बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या लोकांपुरतंच मर्यादित असलेलं हे शिक्षण
नंतरच्या काळामध्ये मात्र सर्वसामान्य सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं आणि स्वतःच्या धर्माचा किंवा बौद्ध धर्माचा आणि ज्ञानाचा प्रसार करण्याचं काम गौतम बुद्धांनी केलं. म्हणून दुसरं हे ध्येय आहे की धर्मप्रसार आणि ज्ञानप्रसार करणं. त्यानंतर तिसरं ध्येय आहे ते म्हणजे आध्यात्मिक प्रगती. आध्यात्मिक प्रगती म्हणजे वैदिक काळामध्ये सुद्धा हे ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल आणि म्हणूनच मग असं म्हटलं गेलं आहे की बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये साम्य आहे. कारण गौतम बुद्धांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याचशा गोष्टी या हिंदू धर्माशी देखील मिळत्या जुळत्या आहेत. हिंदू धर्मामध्ये किंवा वैदिक संस्कृतीमध्ये देखील आध्यात्मिक प्रगती साधणं हे व्यक्तीच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं होतं. कारण आध्यात्मिक प्रगतीच्या माध्यमातूनच काय होईल, मोक्ष प्राप्ती करता येऊ शकते. म्हणजे व्यक्तीला जर मोक्ष मिळवायचा असेल तर त्यानं आध्यात्मिक ज्ञानात प्रगती केली पाहिजे. परागती झालं इथं तर प्रगती शब्द आहे तो. तर आध्यात्मिक ज्ञानात प्रगती केल्याशिवाय त्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती मिळू शकत नाही. हे तत्त्वज्ञान जसं वैदिक संस्कृतीनं सांगितलं होतं तशाच पद्धतीनं गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात की ज्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्यानं आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे, त्याशिवाय त्याला मोक्षापर्यंत पोहोचता येणार नाही. आणि ज्याची मनापासून इच्छा आहे, मोक्ष मिळवण्याची ज्याची मनापासून इच्छा आहे, त्यांनी तर काय केलं पाहिजे, जगापासून अलिप्त राहून चिंतनामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःला आध्यात्मिक प्रगती घडवून आणायची आहे किंवा मोक्षापर्यंत त्याला पोहोचायचं आहे, अशा व्यक्तीनं काय केलं पाहिजे, जगापासून निवृत्ती घ्यायची किंवा जगापासून अलिप्त राहायचं, संसाराचा त्याग करायचा आणि चिंतन आणि मननामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवायचं किंवा जीवन व्यतीत करायचं. तरच त्याची आध्यात्मिक प्रगती होईल किंवा त्यातूनच त्याची आध्यात्मिक प्रगती होईल. अशा प्रकारचा उपदेश गौतम बुद्धांनी सांगितलेला होता. आणि त्यामुळं भिक्षूंची किंवा त्या काळातल्या शिष्यांची आध्यात्मिक प्रगती घडवून आणणं हे देखील त्या काळातलं शिक्षणाचं एक ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं ध्येय आहे ते म्हणजे चिंतन आणि मनन प्रक्रियेस वेग देणे. म्हणजे ज्या चिंतन आणि मनन प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा ध्यानधारणा एकाग्रतेच्या माध्यमातून आपली आध्यात्मिक प्रगती साधायची आहे किंवा निर्वाणापर्यंत पोहोचायचं आहे, मोक्षप्राप्तीपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, ती चिंतन मननाची प्रक्रिया ही काय झाली पाहिजे, वेगवान झाली पाहिजे, त्याला वेग मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचं हे एक वेगळं शिक्षणाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. कारण दुःख निवारणासाठी चिंतन आणि मनन आवश्यक आहे. म्हणजे परत त्याच गोष्टीकडे आपल्याला जायचं आहे की माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत आणि ह्या दुःखाचं निवारण केल्याशिवाय किंवा ह्या दुःखाचा नाश केल्याशिवाय त्याला निर्वाण प्राप्तीपर्यंत जाता येणार नाही. आणि ह्या दुःखाच्या निवारणासाठी काय गरजेचं आहे तर चिंतन आणि मनन केलं पाहिजे, दुःखाचा नाश केला पाहिजे, इच्छा त्यागला पाहिजेत, जीवनापासून आसक्ती घेतली पाहिजे आणि चिंतन मननामध्ये आपला जो वेळ आहे तो वेळ घालवला पाहिजे. अशा प्रकारचा उपदेश गौतम बुद्धांनी केला होता. आणि त्यामुळंच चिंतन आणि मनन प्रक्रियेला वेग देणं हे शिक्षण प्रक्रियेचं एक वैशिष्ट्य ठरलं. कारण चिंतन आणि मननातूनच काय होईल, निर्वाणापर्यंत जाण्याचा मार्ग सापडतो. अशा प्रकारे गौतम बुद्धांनी सांगितलं होतं. म्हणजे चिंतन मनन, ध्यानधारणा, तपश्चर्या, समाधी अवस्था यासारख्या गोष्टीतूनच काय होईल, आपल्याला निर्वाणापर्यंत जाता येईल, अन्यथा जाता येऊ शकणार नाही. आणि म्हणून या चिंतन आणि मनन प्रक्रियेला वेग देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केलं होतं. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या चिंतन आणि मनन प्रक्रियेला वेग देणं हे एक प्रकारचं शिक्षणाचं ध्येय त्या काळामध्ये बनलं होतं. त्यानंतर पुढचं शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे चारित्र्य आणि नैतिकतेचा विकास. चारित्र्य आणि नैतिकतेचा विकास म्हणजे हे पण या पण ध्येयाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की वैदिक काळामध्ये सुद्धा हे ध्येय होतं, चारित्र्य संवर्धन करणे किंवा शील संवर्धन करणे. कारण कोणताही व्यक्ती असेल मग किंवा कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चारित्र्याला अतिशय महत्त्व आहे. कारण आपण त्रिरत्न देखील बघितली की ज्याच्यामध्ये देखील शील संवर्धन किंवा चारित्र्य संवर्धन या बाबीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. कारण चारित्र्याला समाजामध्ये अतिशय प्रतिष्ठा आहे, अतिशय मानसन्मान आहे. जो व्यक्ती शीलवंत असतो, चारित्र्य संपन्न असतो त्या व्यक्तीला समाजामध्ये अतिशय
मानसन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते आणि त्यामुळंच या चारित्र्य संवर्धनासाठी किंवा नैतिकतेसाठी गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग त्या काळामध्ये सांगितला होता. म्हणजे जो अष्टांग मार्ग आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर बघितलेला आहे की ज्या अष्टांग मार्गाचा अवलंब जर प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये केला तर त्याचं चारित्र्य हे संपन्न झाल्याशिवाय राहणारच नाही किंवा त्याच्या अंगी नैतिकता आल्याशिवाय राहणारच नाही. कारण 8ही मार्ग जे त्यांनी सांगितलेले आहेत ते सगळे मार्ग चांगले आहेत, कारण त्याच्यामध्ये शब्दच वापरला आहे सम्यक. सम्यक या शब्दाचा अर्थ आहे चांगला. म्हणजे 8ही मार्ग असे चांगले सांगितले आहेत की ज्या मार्गांचा अवलंब जर आपण आपल्या जीवनामध्ये केला तर ती व्यक्ती कधीही चारित्र्यापासून दूर जाऊ शकणार नाही. म्हणून शील संपन्न असणं किंवा चारित्र्याचा आणि नैतिकतेचा विकास करणं हे देखील त्या काळातल्या शिक्षणाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. पण त्याचबरोबर इंद्रिय निग्रह असेल, शील संवर्धन असेल, समाधी अवस्था असेल, यावर देखील त्या काळामध्ये विशेष भर दिला जायचा. म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आहेत त्या इंद्रियांवर काय करायचं आपल्याला निग्रह म्हणजे नियंत्रण मिळवायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून चारित्र्य संवर्धन साधायचं आहे. यावर देखील त्या काळामध्ये विशेष भर दिला जात होता. तसंच सत्य असेल, अहिंसा असेल आणि संतोष असेल हे गुण देखील त्या काळामध्ये शिष्यामध्ये, भिक्षूंमध्ये विकसित कसे होतील याकडं त्या काळामध्ये लक्ष दिले जायचे की ज्याच्या माध्यमातून तो विद्यार्थी चारित्र्य संपन्न आणि नैतिकता त्याच्या अंगी येऊ शकेल. सत्य बोलणे, त्याचबरोबर ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणे, सरळ मार्गी जीवन जगणे आणि विनम्रता यासारखे जे गुण आहेत या गुणांचा देखील विकास त्या शिष्यांमध्ये झाला पाहिजे, भिक्षूंमध्ये झाला पाहिजे, अशा प्रकारची धारणा त्या काळामध्ये होती. म्हणजे या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं वैदिक काळामध्ये शिष्याचं चारित्र्य हे संपन्न झालं पाहिजे तशाच पद्धतीचा विकास बौद्ध काळामध्ये देखील चारित्र्य आणि नैतिकतेचा विकास करणं हे शिक्षणाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे लेखन, वाचन आणि गणिती कौशल्यांचा विकास. म्हणजे बौद्ध काळातील जे शिक्षण आहे त्या बौद्ध काळातील शिक्षणाचे साधारणपणे 2 प्रकार केले जातात. पहिला आहे प्राथमिक शिक्षण आणि दुसरा आहे उच्च शिक्षण. म्हणजे 2 पद्धतीच्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास साधणं हे त्या काळातल्या शिक्षणाचं ध्येय होतं. आणि मग प्राथमिक शिक्षणाचा विचार केला तर त्या प्राथमिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती होती तर लेखन, वाचन आणि गणिती कौशल्य शिकवणे. म्हणजे कारण प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि अंकगणित जे आहे ते अंकगणित देखील त्याला आलं पाहिजे. हे सर्वात प्राथमिक ध्येय त्या प्राथमिक शिक्षणामधलं असलेलं आपल्याला दिसून येईल. आता वैदिक काळाचा आपण विचार केला की ज्या काळामध्ये अजून लेखन कलेचा विकास झालेला नव्हता त्यामुळे लेखन वाचन यासारख्या गोष्टींवर त्या काळामध्ये भर दिला जात नव्हता. मात्र बौद्ध काळामध्ये, बौद्ध काळाच्या सुरुवातीला हा लेखन कलेचा विकास हळूहळू सुरू झाला होता आणि त्यामुळं लेखन कला अवगत झाली होती. म्हणून लेखन कशा पद्धतीनं करायचं, त्याचं वाचन कशा पद्धतीनं करायचं आणि त्याचबरोबर अंकगणित जे आहे हे अंकगणिताचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये कसा करायचा या सर्व गोष्टींकडं बौद्ध काळामध्ये लक्ष दिलं गेलं. म्हणून प्राथमिक शिक्षणातलं हे एक महत्त्वाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि अजून एक गोष्टीनं हे महत्त्वाचं होतं ते म्हणजे व्यावसायिक शिक्षण जे आहे, औद्योगिक शिक्षण आहे किंवा तंत्र शिक्षण आहे, हे शिक्षण आत्मसात करण्यासाठी ही कौशल्य गरजेचीच होती. म्हणजे व्यावसायिक, औद्योगिक आणि तंत्र शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी लेखन, वाचन, गणिती कौशल्य हे आलंच पाहिजे. त्याशिवाय हे शिक्षण घेता येऊ शकत नव्हतं. म्हणजे जसं आजच्या काळामध्ये देखील तीच परिस्थिती आहे की आपल्याला उच्च विद्याविभूषित व्हायचं असेल तर आपल्याला प्राथमिक शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून लेखन, वाचन, गणिती कौशल्य आपल्यामध्ये आली पाहिजे. तरच व्यावहारिक जीवनामधील कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला भेडसावत नाहीत. तशाच पद्धतीनं बौद्ध काळामध्ये देखील या लेखन, वाचन आणि गणिती कौशल्यांचा विकास करण्यावर भर दिलेला आपल्याला दिसून येईल. आणि त्यानंतर मग या बौद्ध काळातील शिक्षणाच्या ध्येयांमधलं शेवटचं ध्येय आहे ते म्हणजे व्यावहारिक, औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षण देणे. व्यावहारिक, औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षण देणे म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये आपण बघितलं की लेखन, वाचन, गणिती कौशल्यांच्या विकासावर भर दिला गेला. मात्र उच्च शिक्षण जे होतं त्या उच्च शिक्षणामध्ये व्यावहारिक किंवा व्यावसायिक शिक्षणावर भर दिला गेला, औद्योगिक शिक्षणावर भर दिला गेला किंवा तांत्रिक शिक्षणावर भर देणं
हे एक प्रकारचं ध्येय ठेवलं होतं. आता हे ध्येय का ठेवलं गेलं? कारण मगाशी जसं आपण चर्चा केली की त्या काळामध्ये बौद्ध धर्माच्या बरोबरच हिंदू धर्म आणि जैन धर्म हे दोन धर्म देखील स्पर्धा करण्यासाठी बौद्ध धर्माला होते आणि जैन आणि हिंदू धर्माबरोबर जर स्पर्धा करायची असेल आणि त्या दोघांबरोबर आपल्याला टिकून राहायचं असेल, यशस्वीपणे आपल्याला त्या दोघांशी तोंड द्यायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? केवळ धार्मिक शिक्षणामध्ये न गुंतता लोकांना उदरनिर्वाह उपलब्ध करून देणारं व्यावहारिक, औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षण सुद्धा दिलं गेलं पाहिजे. ही बाब त्या काळामध्ये गौतम बुद्धांच्या लक्षात आली आणि त्यामुळं बौद्ध धर्मीय शिक्षणाच्या माध्यमातून केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रगतीवरच लक्ष न केंद्रित करता व्यावहारिक, औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षण देण्याचं कार्य देखील त्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि मग हे जे व्यावहारिक, औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षण आहे त्याच्यामध्ये मग कोणकोणत्या शिक्षणाचा समावेश होता? तर हस्तव्यवसायाचं ज्ञान होतं. हस्तव्यवसाय किंवा हस्तकला जे आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकलांचं ज्ञान देण्याचं काम त्या काळामध्ये केलं गेलं. त्याचबरोबर सूत कातणे आणि सूत विणणे, म्हणजे सूत कातण्याचं काम कसं करायचं, सूत विणण्याचं काम कसं करायचं, यासारखं शिक्षण देखील त्या काळामध्ये दिलं गेलं. त्याचबरोबर शेती असेल, व्यापार असेल, पशुपालन असेल आणि युद्धतंत्र असेल, यासारख्या गोष्टींचं सुद्धा शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे परत याही गोष्टीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की वैदिक काळामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचं शिक्षण शिष्यांना दिलं जात होतं. तेच शिक्षण परत व्यावहारिक किंवा तेच शिक्षण बौद्ध काळामध्ये देखील देणं हे एक शिक्षणाचं ध्येय बनलं होतं. म्हणजेच दोन्ही बाबींमध्ये परत साम्यता असलेली आपल्याला इथं दिसून येईल. म्हणजे शेती असेल, व्यापार असेल, पशुपालन असेल, युद्धतंत्राचं शिक्षण असेल, धातुकला असेल, वास्तुकला असेल, चित्रकला असेल, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचं ज्ञान देणं हे देखील शिक्षणाचं एक वेगळं ध्येय किंवा उद्देश होता. आणि त्याचबरोबर वैद्यक कला किंवा वैद्यक विद्या जी आहे, आयुर्वेद विद्या जी आहे, या आयुर्वेदाचं जे देखील ज्ञान त्या काळामध्ये देणं हे देखील शिक्षणाचं ध्येय होतं. म्हणजे आध्यात्मिक प्रगती करणं किंवा धार्मिक प्रगती करणं, याचबरोबर व्यावहारिक, औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षणसुद्धा भिक्षूंना दिलं गेलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून ते विद्यार्थी स्वावलंबी, आत्मविश्वासू बनतील, स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पात्र बनतील. अशा प्रकारचा उद्देश ठेवून हे शिक्षण देणं हे देखील बौद्ध काळातील शिक्षणाचं ध्येय त्या काळामध्ये बनलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बौद्ध काळातील शिक्षणाची जी ध्येय आहेत ती जवळपास 8 ते 9 ध्येय, या 8 ते 9 ध्येयांचा अतिशय सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बौद्ध काळातील अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे किंवा त्या काळामध्ये अध्यापनाच्या नेमक्या कोणकोणत्या पद्धती वापरल्या होत्या, विद्यार्थ्यांची शिस्त कशा प्रकारची होती, शिक्षकाची किंवा गुरुची भूमिका नेमकी कशा प्रकारची होती, या सर्व गोष्टींचा आढावा आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.